गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वेलकम टू ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं इफेक्ट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग ऑन प्रॉपर्टीज. त्यामध्ये पॉईंट बघितलं बॉइलिंग पॉईंट, सॉल्युबिलिटी इन वॉटर, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर अँड युनिक प्रॉपर्टीज ऑफ वॉटर कॉन्ट्रॅक्ट बिटवीन 0°C to 4°C. म्हणजेच हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यावर बॉइलिंग पॉईंट, solubility in water, physical state of matter and water 0° and 4°C मध्ये वॉटर प्रेझेंट असेल तर त्याच्यावर काय इफेक्ट होतो हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं. तसेच सिग्निफिकन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बघितली. देन टुडे वी आर डिस्कस अबाउट पॉईंट मॉलिक्युलर अरेंजमेंट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस सॉलिड, लिक्विड अँड गॅसेसमधले मॉलिक्यूल कसे अरेंज होतात आपण ते हे लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट सॉलिड. इन सॉलिड मॉलिक्युल्स द ॲटम्स आर अरेंज इन स्पेसिफिक ऑर्डर्स. सॉलिडमधले पार्टिकल एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज राहतात, त्यालाच काय म्हणतात सॉलिड. अँड देअर आर टू टाईप्स ऑफ सॉलिड. सॉलिडमध्ये जे कॉन्स्टंट पार्टिकल असतात त्यावरून त्याचे वर्गीकरण हे दोन विभागामध्ये होते. फर्स्ट वन इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. Crystalline solid and second one is a amorphous solid. Then we are discuss about crystalline solid. क्रिस्टलाइन सॉलिडलाच होमोजिनियस सॉलिड असेही म्हणतात, ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, आयन्स अँड मॉलिक्युल्स हे एका डेफिनेट अशा रिपीटिंग पॅटर्नमध्ये आढळून येतात. म्हणजे कसे तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट राहते पार्टिकलची अशी रेग्युलर. ही झाली आपली रेग्युलर अरेंजमेंट. ह्याच्यामध्ये काय राहतं, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स आढळून येतात आणि त्याच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आणि अरेंजमेंटमुळे त्यांच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अँड अरेंजमेंटमुळे त्यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त प्रमाणात आढळून येतो. आण्विक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड हे सर्व फोर्सेस क्रिस्टलाइनच्या स्टॅबिलिटीसाठी कारणीभूत राहतात. क्रिस्टलाइनच्या स्टॅबिलिटीसाठी काय तर आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड कारणीभूत राहतात. क्रिस्टलाइन सॉलिड हे टायनी पार्टिकलच्या अग्रिगेशनपासून तयार झाले आहे आणि त्याच टायनी पार्टिकलला आपण युनिट सेल असेही म्हणतो. टायनी पार्टिकलला काय म्हणलं जातं, युनिट सेल. एक वेगळा गुणधर्म आढळून येतो त्याच्यामध्ये, प्युअर क्रिस्टलमध्ये एक वेगळा गुणधर्म आढळून येतो म्हणजे त्याचा शार्प जे प्युअर क्रिस्टल असतात त्यांच्यामध्ये एक वेगळा गुणधर्म आढळून येतो. तो म्हणजे कोणता तर त्यांचा शार्प मेल्टिंग पॉईंट आणि ते एका डेफिनेट टेम्परेचरलाच मेल्ट होण्याची कॅपॅसिटी असते. मेल्टिंग पॉईंट त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, शार्प असा मेल्टिंग पॉईंट असतो. शार्प मेल्टिंग पॉईंट राहतो. ते एका डेफिनाइट टेम्परेचरलाच मेल्ट होतात. हा त्यातील एक गुणधर्म आहे. देन त्यातील कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अरेंजमेंट युनिफॉर्म अशी असते. त्यातील फिजिकल प्रॉपर्टीकडे आपण बघूया.
त्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट वन इज एनिसोट्रॉफी. एनिसोट्रॉफी असण्याचे कारण म्हणजे काय, तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू प्रत्येक डायरेक्शनला आपल्याला वेगवेगळ्या आढळून येतात. तर एनिसोट्रॉफिक नेचर म्हणजे काय, तर दोन सॉलिड एकाच फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ते काय करतात, डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज शो करतात. इन डिफरंट डायरेक्शनला डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज शो करतात. त्यालाच काय म्हणतात, एनिसोट्रॉफी. देन सेकंड प्रॉपर्टीज आपल्या आहे शार्प मेल्टिंग पॉईंट. दिस इज ऑल्सो कॉल्ड नोन ट्रू होमोजिनियस सॉलिड म्हणतात किंवा ट्रू सॉलिड म्हणतात त्याला. आणि एक्झाम्पल काय आहे याच्यामधले, मेटल्स आयर्न, गोल्ड, ॲल्युमिनियम, सॉल्ट ऑफ NaCl हे त्याचे एक्झाम्पल आले क्रिस्टलाइन सॉलिडमधले. देन सेकंड टाईप आहे आपला ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय होतं, तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन इरेग्युलर पॅटर्न्स. त्यामधील पार्टिकल्स हे इरेग्युलर अरेंज होतात. इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, त्याची पार्टिकल्सचे अरेंजमेंट एका लाईनमध्ये नसते, ते कुठे बी अरेंज होतात. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये इरेग्युलर अरेंजमेंट राहते. इनडेफिनाईट शेप राहतो, त्याचा शेप कसा बी राहतो. आपण समजा फॉर एक्झाम्पल ग्लास, रबर, प्लॅस्टिकचा शेप इरेग्युलर राहतो. समजा आपला वॉटर आहे, तर आपण ज्या भांड्यात टाकू, फॉर एक्झाम्पल वॉटर पाणी आहे आपलं, आपण ज्या भांड्यात त्याला टाकू तो त्याचा तसा शेप घेतो. आपण ग्लासात टाकला तर तो ग्लासाचा शेप स्वतःला हे करतो. बॉटलमध्ये पाणी टाकलं तर ते बॉटलचा आकार त्या पाण्याला येतो. त्याचा काय राहतो, इनडेफिनाईट शेप राहतो. इरेग्युलर अरेंजमेंट राहतात आणि दे हॅव इनडेफिनाईट शेप. दे मेल्ट्स ओव्हर अरेंज ऑफ टेम्परेचर अरेंज केलं जातं त्या मेल्ट होण्यासाठी. ते एका टेम्परेचरला असे अरेंज होतात. दे हॅव शॉर्ट ऑर्डर अरेंजमेंट. त्याच्यात गॅप बी प्रेझेंट असू शकतो. दे हॅव शॉर्ट अरेंजमेंट. त्याला शॉर्ट ऑर्डर अरेंजमेंट म्हणजे त्याच्यामध्ये गॅप स्पेस अवेलेबल आहे. दे हॅव दिस आर ऑल्सो नोन ॲज सुडो सॉलिड्स. आयसोट्रॉपिकल इन नेचर राहतं त्याचं. एक्झाम्पल ग्लास, फॉर एक्झाम्पल ग्लास, रबर, प्लास्टिक येईल त्याचं. तर नेक्स्ट पॉईंट आपण डिफरन्स बघू. ॲमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये डिफरन्स बिटवीन ॲमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय राहते, कॉन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज इन इरेग्युलर पॅटर्न. कॉन्स्टंट पार्टिकलची अरेंजमेंट ही इरेग्युलर राहते. अरेंजमेंट कशी राहते, इरेग्युलर राहते. त्याच्यामध्ये गॅप अवेलेबल राहतो. व्हाईल आणि क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय राहतं, कॉन्स्टंट पार्टिकल आर अरेंज इन रेग्युलर पॅटर्नमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स हे अरेंज होत असतात. त्याच्यामध्ये स्पेस अवेलेबल नसतो.
ही काय झाली रेग्युलर पॅटर्नमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स आर अरेंज इन रेग्युलर पॅटर्न क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, आणि एमरफॉसमध्ये इरेग्युलर अरेंजमेंट राहतात. याचा काय राहतो डेफिनाईट असा, याचा इनडेफिनाईट शेप राहतो, फिक्स शेप नसतो त्याचा. फॉर एक्झाम्पल वॉटर बी घेऊ शकतो. वॉटर आपण पाणीच्या भांड्यात टाकू ते वॉटर त्याच भांड्याचा आकार घेतो आणि दे हॅव डेफिनाईट शेप. याचा शेप काय राहतो डेफिनाईट शेप. दे हॅव डेफिनाईट शेप. फॉर एक्झाम्पल एखादं सॉल्ट आहे, आयर्न आहे, गोल्ड आहे, डेफिनाईट असा शेप राहतो त्याला. आणि शार्प असा मेल्टिंग पॉईंट राहतो क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यामधला मेल्टिंग पॉईंट कसा राहतो शार्प राहतो, शार्प मेल्टिंग पॉईंट. अँड देन दे मेल्ट्स ओव्हर अरेंज टेम्परेचर, आणि हे मेल्ट्स अरेंज टेम्परेचरला होत राहतात, मेल्ट ओव्हर द अरेंज टेम्परेचर. आणि इथं काय राहतो दे हॅव शॉर्ट ऑर्डर अरेंजमेंट, गॅप वगैरे शॉर्ट अरेंजमेंट राहते त्याची. दे हॅव शॉर्ट अरेंजमेंट बिकॉज दे हॅव प्रेझेंट ऑफ गॅप प्रेझेंट राहतो त्याच्यात, पेस अवेलेबल राहते, त्याच्यामुळे शॉर्ट ऑर्डर अरेंजमेंट असे म्हणतो एमरफॉस सॉलिडमध्ये. आणि क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये दे हॅव लॉंग ऑर्डर अरेंजमेंट बिकॉज तिथं गॅप अब्सेंट आहे, पेस अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे काय दे हॅव लॉंग ऑर्डर अरेंजमेंट राहते त्यांची. अँड त्याच्यामुळेच तर क्रिस्टलाइन एमरफॉस सॉलिडला आपण सुडो सॉलिड असेही म्हणतो, सुडो सॉलिड. अँड देन आणि क्रिस्टलाइन सॉलिडला आपण काय म्हणतो ट्रू सॉलिड, कॉल्ड ट्रू सॉलिड. आणि अँड ते एमरफॉस सॉलिड हे आयसोट्रॉपिकल नेचर शो करतं. आयसोट्रॉपिकल इन नेचर, आयसोट्रॉपिकल इन नेचर. त्याचं नेचर कसं राहतं आयसोट्रॉपिकल. एमरफॉस सॉलिडचं नेचर आयसोट्रॉपिकल राहतं, शो करतो. आयसोट्रॉपिकल म्हणजे काय तर दोन सॉलिड सारख्या फिजिकल प्रॉपर्टीज, सेम फिजिकल प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शनला ते काय करतात सेम फिजिकल प्रॉपर्टी दाखवतात डिफरंट डायरेक्शनला. सॉलिड विच शोज सेम फिजिकल प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड आयसोट्रॉपिक. अँड देन व्हायलोस याच्या उलटच काय तर क्रिस्टलाइन सॉलिड अनआयसोट्रॉपिकल प्रॉपर्टीज शो करतो. आयसोट्रॉपिकल म्हणजेच काय करतात ते दो सॉलिड विच शोज डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन. वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टी दाखवतात ते वेगवेगळ्या डायरेक्शनला इज कॉल्ड. अँड देन एक्झाम्पल काय याच्यामध्ये एमरफॉसचं एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल्स ग्लास, रबर, प्लास्टिक. क्रिस्टलाइनचं एक्झाम्पल काय आहे तो फॉर एक्झाम्पल मेटल, आयर्न, गोल्ड, ॲल्युमिनियम, सॉल्ट ऑफ NaCl. हे झाले एक्झाम्पल ऑफ सॉलिड्स एमरफॉस अँड क्रिस्टलाइन्स. देन आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. क्रिस्टलचे टाईप बघणार आहोत. थँक्यू.